हाय एव्हरीवन. माझ्या मामाच्या मुलाचा म्हणजेच मल्हारचा बर्थडे एप्रिलमध्येच होता, बट मला ना वेळच नव्हता मिळाला हा व्लॉग बनवण्यासाठी. सो मी आज डिसाईड केलं की मी तो बनवते. सो त्याला ना खूप दिवसापासून केक खायचा होता माझ्या हातचा. तो नेहमी माझे व्हिडिओज बघायचा आणि बोलायचा त्याच्या पप्पांना की ही नुसती व्हिडिओज बनवते, आपल्याला कधी काय बनवूनच देत नाही, माझ्या बर्थडेचा केक हीच बनवणार, असं त्याचा खूप त्यांनी हट्ट धरला होता. मग मी तिकडेच म्हणजे तिकडे घरी जाऊनच त्याच्यासोबतच केक बनवायचं ठरवलं. तर म्हणजे हा माझा मोठा भाऊ येऊन त्याच्यासोबत मी स्टार्ट केलं प्रिपरेशन. आणि मग नंतर तो झोपला होता, मला त्याला माहितीच नव्हतं की मी येणार आहे वगैरे. आणि मग तो उठल्यावरती त्याला सरप्राईज भेटलं. सो मी चॉकलेट केक बनवणार होती आणि त्याला छोटा भीम थीमचाच हवा होता. सो मग मी प्रिपरेशन स्टार्ट केलं आम्ही दोघांनी. सो बेस वगैरे मी ना ॲक्च्युली घरीच बनवून आणलेला आदल्या दिवशी, मला तिकडे म्हणजे वेळ कमी पडेल म्हणून. बट बाकीची जी काही प्रोसिजर आहे ती मी तिकडे जाऊन केली. सो सोक वगैरे केलं स्पंजला आणि क्रीम वगैरे सगळं तिकडेच बनवलेलं मी. थ्रेड मेथडने पूर्ण स्लाइस करून घेतलं मी युजली थ्रेड मेथडच यूज करते. त्याच्यानंतर गनाश मी बनवून घेतलेलं इकडेच. डार्क चॉकलेट आणि म्हणजे त्याला डार्क चॉकलेटला डबल बॉईल करून बनवलं होतं. आणि त्यापैकी ते थंड झाल्यावर रूम टेम्परेचर आल्यावर त्याला स्प्रेड करून घेतलं लेयर्समध्ये. आणि त्याच्यानंतर मग मल्हारचं पुढे पाठी करणं सुरूच होतं. मग म्हटलं त्याचं चालू होतं मी बनवणार. मग त्याला चोको चिप्स टाकण्याचं मी त्याला दिलं काम. म्हटलं हे तो इझिली करू शकेल आणि काही गोंधळ पण करणार नाही. तर त्यांनी व्यवस्थित मस्त एक एक चोको चिप्स जसं सांगेल तसं टाकले छानपैकी. आणि त्याचं चाललेलं जास्त नको टाकू, मला एवढं आवडत नाही वगैरे वगैरे. आणि मग तेच आम्ही मस्त मजा करत केलं. मी पण असं फर्स्ट टाइम त्याच्यासोबत ट्राय केलं काय कुक करायला वगैरे. आणि मग मजा आली खूप. मग त्याला पण असं खूप स्पेसिफिक पाहिजे होतं सगळं. मग काय नाही, सेकंड लेअर वगैरे केलं केकचं. आणि त्याच्यानंतर क्रीम बीट करून घेतलेली मी. त्याच्यामध्ये पण थोडं चॉकलेट गनाश टाकलं होतं. आणि गरमीचे दिवस होते त्याच्यामुळे इतकं फास्ट करावं लागत होतं. ते खूप मेल्ट होत होतं लगेच, केक पटकन सेट नव्हता होत. आणि ऑलरेडी मला वाटतं काहीतरी 4-5 असे वाजले होते. सो आय वॉज हॅव्हिंग व्हेरी लेस टाईम. केक सेट व्हायला पण खूप कमी टाईम होता माझ्याकडे. मला ना केकवरती ग्रास बनवायचे होते. त्याच्यासाठी मी थोड्या पोर्शन ऑफ क्रीममध्ये ग्रीन कलर टाकून घेतलेलं. सो ग्रीन कलर पण ॲक्च्युली मी आणायचं विसरलेली, तर माझ्या भावाने जाऊन पटकन लिटरली ते फूड कलर असतो तो आणला. केकचा कलर नाही भेटला त्याला, बट मग आम्ही मॅनेज केलं त्याच्यामध्येच. आणि नंतर मग केकला मी क्रम्बल कोट करून घेतलं विथ चॉकलेट गनाश क्रीम इतकी फास्ट मेल्ट होत होती आणि इतकं अवघड जात होतं, कारण गरमीमध्ये खरंच खूप अवघड असतं केक बनवायचा. तरी पण आम्ही केला मॅनेज, बिकॉज काही ऑप्शनच नव्हतं, केक माझ्यावरतीच डिपेंड होता. त्याला इतका खायचा होता माझ्या हातचा केक की असं म्हणजे खूप वर्थ इट वाटत होतं बनवणं. आणि तो खूप एक्सायटेड होता. आणि तेच आम्ही सगळेजण असे मध्ये मध्ये किती बनवून झाला की नाही वगैरे. त्यानंतर मी जे टॉपर्स आणलेले छोटा भीमचे, ते पण मी त्यालाच म्हटलं तुला जसं हवं तसं तू प्लेस कर. मग आम्ही असं सगळं छान असं अरेंज करून ते प्लेस केलं. त्याच्यानंतर ग्रास काढायचे होते. सो ते ग्रास पण रँडमली मी सगळीकडे काढले. त्यात पण 1-2 ठिकाणी मी म्हणजे त्याला आवडलं नाही अजिबात. आणि तो असं फुल रडायला बिडायला लागलेला की इथे असं का केलं तू. त्याला काय आवडलं नव्हतं ते. त्याने मला लिटरली पुसायला लावलं ते सगळं की हे असं का केलं, हे असेवाले ग्रास चांगले नाही वाटत आहे वगैरे. मग म्हटलं जाऊ दे, त्याचा बर्थडे आहे आणि त्याला असं स्पेसिफिक पाहिजे, तर मी पण मग ते सगळं त्याच्या हिशोबाने केलं. आणि खूप म्हणजे चांगलं वाटलं, असं सॅटिस्फाईड वाटलं ॲट द एंड ऑफ एव्हरीथिंग. की म्हणजे नाही का त्याला हवं होतं आणि ते त्याचं खूप दिवसापासून पूर्ण झालं. आणि हा होता केकचा फायनल लुक. तो नंतर रेडी होऊन बसलेला केक कटिंगसाठी, मस्त चालू होती त्याची. मग सगळेजण आले आणि मग आम्ही केक कटिंगचं त्याला औक्षण वगैरे केलं. आणि दुसरा पण केक मागवलेला होता, कारण आधी माझं नक्की नव्हतं की मला जमेल की नाही यायला, म्हणून दुसरा केक पण ऑर्डर केलेला. सो त्याची तर मजाच झाली, त्याला 2-2 केक भेटले. काय ना, मग सगळ्यांनी केक कटिंग झाल्यावरती त्याला भरवलं वगैरे आणि मस्त असा सेलिब्रेट झाला त्याचा बर्थडे. ही लव्ड बोथ द केक्स आणि टेस्ट पण त्याला आवडली वगैरे.
आणि त्याचं एकदाच शांत झालं जे काही केकचं होतं ते. सो असा होता त्याच्या बर्थडेचा ब्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओज बघत राहा. थँक्यू सो मच.